नमस्कार कृषी मित्रांनो, मी डॉक्टर नीलकुमार आयतवडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड। जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून दरवर्षी आपण शेतकऱ्यांसाठी काही वैयक्तिक लाभाच्या व गटाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्याचा लाभ देत असतो। यावर्षी सन 2025-26 मध्ये आपण सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या नावाने एक योजना शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे। शेतकरी गटाच्या माध्यमातून तुम्ही यामध्ये लाभ घेऊ शकता। तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल, शेतकरी गट असेल, आत्म्याचा गट असेल किंवा महिलांचा बचत गट असेल तर या माध्यमातून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे शेतकरी गट आहे त्याचं तुमच्याकडे एक नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। तसेच गटाच्या नावे एक तुम्हाला ठराव घ्यायचा आहे की आम्ही सूक्ष्म अन्न प्रक्रियासाठी लाभ घेणार आहोत। तसेच एक विहित मार्गामध्ये तुम्ही अर्ज सादर करायचा आहे। जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा जो कृषी विभाग आहे त्या ठिकाणी तुम्ही विहित मार्गाने अर्ज सादर करायचा आहे। यामध्ये गटाचा लाभ घेण्यासाठी जे अध्यक्ष सचिव असतील यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड ही कागदपत्र आपल्याला लागणार आहेत। तसेच गटाचे जे तुमचं बँक पासबुक आहे हे सुद्धा आपल्याला लागणार आहे। यापूर्वी गटाच्या माध्यमातून याच गोष्टीचा लाभ घेतला नाही म्हणजे दुबार लाभ नाही याचं एक प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे। ही योजना सूक्ष्म अन्न प्रक्रियेशी रिलेटेड आहे, त्यामुळे तुम्हाला फसाई याचं एक सर्टिफिकेट तुम्हाला प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे। गटामध्ये जे तुम्ही दाल मिल असेल किंवा कोणतेही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहेत तर त्याचं तुम्हाला कोटेशन हे विहित मार्गाने सादर करावं लागणार आहे आणि ते कोटेशन गट विकास अधिकारी असतील किंवा आमचे पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी असेल यांच्या स्वाक्षरीने ते आम्हाला तुम्ही सादर करायचं आहे। तसेच तुमच्याकडे या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी स्वतंत्र जागा आवश्यक आहे, मग ती भाडे करारावर असू दे किंवा गटाच्या नावे स्वतःची जागा असू दे। तसेच तुमच्याकडे लाईट कनेक्शन असणं गरजेचं आहे। म्हणजे या योजनेसाठी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर या योजनेचा लाभ तुम्ही घेण्यासाठी एक विहित मार्गाने तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर तुमची लॉटरी पद्धतीने निवड होईल आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 3 लाख रुपये किंवा प्रोजेक्टच्या 75% यापैकी जो कमी खर्च असेल तो आम्ही जिल्हा परिषदेकडून तुम्हाला देय असणार आहे। यामध्ये जे खरेदी करायचे आहेत त्या मशिनरीसाठीच हे फक्त अनुदान असणार आहे। शेडची उभारणी, वीज कनेक्शन यासाठी कोणत्याही पद्धतीचा या योजनेच्या माध्यमातून लाभ देता येणार नाही। फक्त मशिनरीच्या खरेदीसाठीच आम्ही तुम्हाला लाभ देऊ शकतो। तर यासाठी तुम्ही तुमच्या गटाच्या नावे रजिस्ट्रेशन करून याचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे आणि जिल्हा परिषदेच्या या योजनेचा तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा गटांनी लाभ घ्यावा यासाठी मी विनंती करतो। धन्यवाद।